जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. अतिशय महत्त्वाचे आणि बिग अपडेट म्हणजे पवित्र पोर्टलवर नवीन जाहिराती देण्याबाबत महत्त्वाचे पत्र सध्या इश्यू झालेले आहेत. तसं जे काही रयत शिक्षण संस्था असेल, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असेल, तर त्या संदर्भात ज्या काही जाहिराती आहे किंवा सध्या काय अपडेट आहे त्या संदर्भात देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. तसं जे काही महत्त्वाचे जे पत्र या ठिकाणी पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यासंदर्भात इश्यू करण्यात आले आहे, तर त्या पत्रानुसार या ठिकाणी 1 ते 12वी पर्यंत जे काही खाजगी संस्था आहे वेकेन्सी संदर्भात, तर खाजगी संस्थाच्या वेकेन्सी या ठिकाणी 1 ते 12वीसाठी ह्या जाहिराती ज्या असेल त्या पवित्र पोर्टलवर मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी येऊ शकतात. तसंच बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती संपूर्ण डिटेल्स आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन ते देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची अपडेट. मित्रांनो, जाहिराती देण्यासंदर्भात कामकाज सध्या सुरू आहे आणि अंतिम टप्प्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही पवित्र प्रणालीवर जवळपास ज्या काही जिल्हा परिषदेच्या ज्या वेकेन्सी असणार आहे त्या या ठिकाणी पवित्र प्रणालीवर अपलोड करण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि अंतिम जी दिनांक देण्यात आलेली आहे ती खाजगी संस्था आणि सर्व यांना 15 जानेवारीपर्यंत ज्या सविस्तर ज्या जाहिराती आहे त्या पवित्र प्रणालीवर अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाचे जे पत्र आहे त्या ठिकाणी इश्यू करण्यात आलेले आहे. तसंच बघा, महत्त्वाचं जे काही 1 ते 12वीपर्यंत म्हणजे जवळपास ज्या 6वीपासून तर 12वीपर्यंत ज्या मोठ्या वेकन्सी असणार आहे, तर त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्था आणि जी काही स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे कोल्हापूरची, तर त्याची देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेकन्सी या ठिकाणी असणार आहे. तसेच बघा, ह्याच्या जे काही महत्त्वाचे अपडेट आहे की ह्या नेमक्या ह्या संस्थेची जी काही जाहिराती किंवा नेमकं काय सध्या प्रोसेस सुरू आहे, तर माहिती अशी मिळते की जे काही रयत शिक्षण संस्था असेल आणि ज्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे, तर त्याच्या जे काही रोस्टरचं काम सध्या या ठिकाणी अपडेट करण्यासंदर्भात काम सध्या सुरू आहे. तर असंच ह्या ठिकाणी बघा, तुम्ही स्क्रीनवर तुम्ही बघू शकता हे महत्त्वाचं पत्र देखील या ठिकाणी एक इश्यू करण्यात आलं आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरची आहे. तर अतिशय महत्त्वाची ही एक संस्था या ठिकाणी आहे. तर ह्या ठिकाणी बघा, रयत शिक्षण संस्थेनंतर स्वामी विवेकानंद संस्थेचं या ठिकाणी सध्या नाव हे येत असतं. तर या ठिकाणी 9 जानेवारी 2024ला एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलेलं आहे. प्रति जे मुख्याध्यापक असेल, प्राचार्य असेल, सर्व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, सांगली जिल्हा सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखा, तर त्यांना बघा या ठिकाणी विषय आहे संस्था रोस्टर तपासणीसाठी कागदपत्र खास दूताकरवी सादर करण्याबाबत. म्हणजे काय रोस्टर तपासणीसाठी या ठिकाणी महत्त्वाचं जे काही पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलेलं आहे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं. तर त्याच्यामध्ये सध्या ज्या काही जाहिराती किंवा एकूण ज्या शिक्षण संस्थेमध्ये एकूण रिक्त पदं किती हे कशावरनं कळेल, जोपर्यंत या ठिकाणी रोस्टर सध्या अपडेट होत नाही तोपर्यंत या ठिकाणी सध्या कळणार नाही. तर सध्या जी परिस्थिती आहे ज्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं, तर सध्या तरी या ठिकाणी रोस्टरचं अपडेट करण्यासंदर्भात काम सध्या सुरू आहे, प्रगतीपथावर आहे. ह्याचे देखील लवकरात लवकर पवित्र प्रणालीवर जाहिरातीही या ठिकाणी अपलोड करण्यात येईल. तसंच अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी वेकन्सी देखणं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तसंच महत्त्वाचे जे काही रयत शिक्षण संस्थेचं आहे, तर या ठिकाणी बघा, रयत शिक्षण संस्थेसंदर्भात महत्त्वाचं जे काही पर्यवेक्षक आणि शिक्षकांचं कागदपत्राबाबत या ठिकाणी महत्त्वाचं एक पत्र इश्यू करण्यात आलं होतं. ह्याच्यामध्ये यांचं एक शिबिर होतं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये बघा, जे काही शिक्षकांची बिंदू नामावली तपासणीचे काम माननीय अपर आयुक्त मागासवर्गीय कक्ष पुणे विभाग कार्यालयात सध्या सुरू आहे. बिंदू नामावलीमध्ये सर्व सेवकांची कागदपत्र तपासणी करावी लागणार आहे. अशा संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं हे पत्र जे काही रयत शिक्षण संस्थेचं या ठिकाणी संबंधित सर्व शाखा प्रमुख, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, कनिष्ठ महाविद्यालय असेल, ह्या सर्वांना या ठिकाणी हे पत्र सध्या सादर करण्यात आलं होतं. तर आताची अपडेट म्हणजे सध्या तरी जे काही रयत शिक्षण संस्था आणि स्वामी जे विवेकानंद शिक्षण संस्था आहे, तर त्यांची सध्या बिंदू नामावली अपडेटचं काम सध्या सुरू आहे. ही एकंदरीत अपडेट झाल्यावरती जो काही या ठिकाणी कोर्टामध्ये सध्या जे काही न्यायप्रविष्ट बाबी आहे, 1-3 आणि 1-10 संदर्भात जे काही इंटरव्ह्यूसाठी संबंधित जे उमेदवार बोलवण्याचं या ठिकाणी बघा एक महत्त्वाचं याचिका सध्या कोर्टामध्ये सुरू आहे, 1-10 संदर्भात आणि 1-3 संदर्भात. तर ह्या संदर्भात ज्या महत्त्वाच्या जोपर्यंत या ठिकाणी काही अपडेट येत नाही तोपर्यंत या ठिकाणी जाहिराती मोठ्या प्रमाणावर आपल्याला खाजगी संस्थाच्या या ठिकाणी पाहाव्यास मिळत नाही. तसं देखील बघा, त्यासाठी महत्त्वाचे जे काही वेगवेगळे जिल्हा स्तरावरून या ठिकाणी महत्त्वाचे पत्र देखील इश्यू करण्यात आले आहे. तर आशा करूया जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबरच जे काय खाजगी संस्था असेल, तर त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्था आणि स्वामी विवेकानंद संस्था ह्याच्याबरोबरच ज्या इतर काही संस्था आहेत त्याच्या देखील जाहिराती पवित्र प्रणालीवर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येऊ. त्यासाठी बघा, महत्त्वाचे जे काही पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. या ठिकाणी वाशिम जे जिल्हा परिषद आहे, तर त्यांनी या ठिकाणी बघा
वाशिम शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी महत्त्वाचं पत्र खाजगी जे शैक्षणिक संस्था आहे त्यांना या ठिकाणी बघा अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक यांना माध्यमिक उच्च माध्यमिक जे काही अल्पसंख्याक शाळा वगळून या ठिकाणी महत्त्वाचे पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलेलं आहे 9 जानेवारी 2024ला। तर याच्यामध्ये बघा महत्त्वाचं बिंदू नामावली प्रमाणित करून विषय देण्यात आलेला आहे। बिंदू नामावली प्रमाणित करून पवित्र पोर्टलवर रिक्त पदाची मागणी नोंद करण्याबाबत म्हणजे जाहिराती संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं हे पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलेलं आहे वाशिम जिल्हा परिषदेचं। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं त्याने बघा जी काही अंतिम डेट देण्यात आली 15/1/2023पर्यंत कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी विना विलंब होता ज्या संस्था आहेत त्यांच्या या ठिकाणी रिक्त पदाची माहिती संदर्भित म्हणजे या ठिकाणी सादर करायची आहे पवित्र पोर्टलवर। आणि या ठिकाणी ज्या भरतीमध्ये ज्या वेकन्सी असणार आहे तर संबंधित ज्या वेकन्सी पवित्र प्रणाली सध्या लवकर या ठिकाणी अपलोड करण्यात यावा 15 तारखेपर्यंत या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे। तर हे अतिशय महत्त्वाचं हे एक पत्र होतं। तसंच बघा दुसरं जे पत्र आहे ते आहे या ठिकाणी जिल्हा परिषद या ठिकाणी नांदेडचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हे आहे 12 जानेवारी 2024ला या ठिकाणी अपडेट झालेलं आहे। तर हे देखील बघा अध्यक्ष सचिव शाळा व्यवस्थापन जे मुख्याध्यापक असेल अनुदानित असेल अंशतः अनुदानित विना अनुदानित यांना संबंधित जे काही जिल्हा परिषद नांदेडने संबंधित पत्र हे जाहिराती संदर्भात इश्यू करण्यात आलेलं आहे। ह्याच्यात देखील महत्त्वाचा विषय पवित्र पोर्टलवर शिक्षक पद भरतीकरिता खाजगी शैक्षणिक संस्थांना रिक्त पदाची माहिती नोंद करण्याबाबत असं या ठिकाणी महत्त्वाचं पत्र आहे। म्हणजे आपल्याला माहिती आहे जवळपास 16/10/2023 पासून या ठिकाणी जाहिराती अपलोड किंवा अपडेट करण्यासंदर्भात पवित्र पोर्टलवर ज्या काही सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या सूचनेला या ठिकाणी अधीन राहून जवळपास जे काय महत्त्वाचं या ठिकाणी आहे तर त्याच्यामध्ये 15/1/2024पर्यंत या ठिकाणी संबंधित जी काही पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याचं काम पूर्ण करायचं आहे। या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी जी काही स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे सूचना देण्यात आल्या आहे संबंधित खाजगी शैक्षणिक संस्थांना। तर अशा संदर्भात जे महत्त्वाचे पत्र प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये इश्यू झालेले आहे। आता 15 तारखेला या ठिकाणी 15/1ला लास्ट मुदत देण्यात आलेली आहे जाहिराती अपलोड संदर्भात। तर बघूया 15 तारखेपर्यंत किती जाहिराती सध्या अपलोड होतात। आशा करूया का स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबरच खाजगी शैक्षणिक संस्थेचं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेकन्सी आपल्याला पवित्र प्रणालीवर पाहावयास मिळो। आणि जे 1 ते 12च्या ज्या वेकन्सी आहे ज्या त्याच्यामध्ये सर्वसाधारण 9वी ते 12वी आणि 6वी ते 8वी ह्या वेकन्सी आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहावयास मिळो जेणेकरून प्रत्येक उमेदवार या ठिकाणी आपल्याला पवित्र प्रणालीवर जी काही लागण्याचे चान्सेस आहे ते या ठिकाणी वाढू शकतात। तर अतिशय महत्त्वाची या ठिकाणी अपडेट होती। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट द्या आपल्या द गुरुजी चॅनलला। तसंच आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्या ठिकाणी ही PDF तुम्हाला मिळून जाईल तेथे तुम्ही जॉईन करू शकतात। लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तर भेटूया एखाद्या नवीन इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम।